22 एप्रिल 2025 रोजी संघ लोकसेवा आयोग UPSC 2024 चा निकाल लागला। यंदा महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्याने विशेष गौरव मिळवला, कारण आदिबा अनम अशफाक अहमद हिने UPSC सिव्हिल सेवा परीक्षेत 142वी रँक मिळवून इतिहास रचला आहे। ऑटो चालकाच्या मुलीने आर्थिक आणि सामाजिक अडचणींवर मात करत महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला IAS अधिकारी बनण्याचा मान मिळवला आहे। तिच्या या यशाने यवतमाळचं नाव उंचावलं आणि लाखो तरुणांना स्वप्न पाहण्याची प्रेरणा मिळाली। चला आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेऊया आदिबाच्या प्रेरणादायी प्रवासाची कहाणी, तिच्या यशाचं रहस्य आणि या यशाचा महाराष्ट्रावर होणारा परिणाम। नमस्कार, मी ओमकार आणि तुम्ही बघताय महाराष्ट्र कट्टा। विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात जन्मलेली आदिबा हिने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला, पण तिचा हा प्रवास काही सोपा नव्हता। सामान्य कुटुंबात जन्मलेली आदिबाचे वडील रिक्षा चालक आहेत। यवतमाळ शहरात ऑटो रिक्षा चालून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात आणि घरी समाजात शिक्षणाचं विशेष वातावरण नव्हतं, पण त्यांनीच आदिबाला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं। यवतमाळच्या जिल्हा परिषद शाळेत शालेय शिक्षण घेतलेली आदिबाने UPSC 2024 मध्ये 142वी रँक मिळवत ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना दाखवून दिलंय की यश मिळवणं शक्य आहे, फक्त जिद्द आणि चिकाटी अंगी हवी। घरी शिक्षणाचे वातावरण नसले तरी तिच्या सेवा NGOचे सचिव असणाऱ्या मामांनी तिला IASचं स्वप्न दाखवलं आणि प्रत्येक पावलावर मार्गदर्शन केलं। आदिबाने पुण्यातील महाविद्यालयातून BA उर्दू आणि BA गणित विषयात पदवी घेतली। उर्दू हा विषय MPSCचा पर्यायी विषय म्हणून निवडला, ज्याने तिला मुख्य परीक्षेत फायदा झाला। आदिबाने मुंबईतील हज हाऊस IAS कोचिंग सेंटर इथे तयारी सुरू केली, जे 2009 मध्ये आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांसाठी सुरू झालं होतं। नंतर ती दिल्लीतील जमिया रेसिडेन्शियल कोचिंग अकादमी येथे गेली। तसेच मधल्या काळात पुण्याच्या नामांकित युनिक अकॅडमीमध्ये सुद्धा तिने कोचिंग घेतले। 2021 मध्ये तिचा UPSCचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला, पण तिने हार न मानता 2024 मध्ये हे यश मिळवलं। निकाल लागल्यानंतर आदिबाने सांगितलं, माझ्या मामा यांनी मला IASचं महत्त्व समजावलं। त्यांच्या प्रेरणेमुळे मी हे स्वप्न पूर्ण केलं असून नियोजनबद्ध अभ्यासाने आणि दृढ निश्चयाने यशस्वी झाली आहे। आदिबाने हज हाऊस IAS कोचिंग सेंटर येथे तयारी केली होती, जे 2023 मध्ये बंद झालं। तिच्या यशामुळे मुंबईतील आमदार अमीन पटेल यांनी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांना पत्र लिहून हे केंद्र पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे। ऑटो चालकाच्या मुलीने MPSC सारख्या कठीण परीक्षेत यश मिळवणं हे दाखवतं की मेहनत आणि दृढ निश्चयासमोर कोणतीही अडचण टिकत नाही। तिच्या यशाने अल्पसंख्याक आणि आर्थिकदृष्ट्या मागास समुदायांना नक्कीच प्रेरणा मिळेल, यात शंका नाही। यवतमाळच्या आदिबा अनम हिने ऑटो चालकाच्या मुलीपासून महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला IAS बनण्यापर्यंतचा प्रवास तुम्हाला कसा वाटला? तिच्या यशाने तुम्हाला स्वप्न पाहण्याची प्रेरणा मिळाली का? आणि UPSC मध्ये अल्पसंख्याक आणि ग्रामीण तरुणांचं प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी काय करावं असं तुम्हाला वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। जर तुम्हाला अशा प्रेरणादायी कहाण्या आणि महत्त्वाच्या माहितीपर व्हिडिओ आवडत असतील तर महाराष्ट्र कट्टा या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।